यावल शहरात तरुणाची हत्या करून अपघाताचा बनाव, तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल. कोळन्हावी डांबुर्णी रस्त्यावरील घटनेचा यावल पोलिसांनी केला उलगडा. यावल तालुक्यातील कोळन्हावी ते डांबुर्णी रस्त्यादरम्यान बुधवारी मध्यरात्रीनंतर 26 वर्षीय तरुणाचा मृत्यू अज्ञात वाहनाच्या धडकेत झाल्याचा बनाव करण्यात आल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. प्रत्यक्षात तरुणाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याचे समोर आले असून या प्रकरणी 3 जणांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत पवन रवींद्र सोळंके वय वर्ष 26 राहणार कोळन्हावी तालुका यावल याला बुधवारी मध्यरात्रीनंतर 3 तरुण दुचाकीवरून ग्रामीण रुग्णालयात घेऊन आले होते. अज्ञात वाहनाच्या धडकेत त्याचा मृत्यू झाल्याची माहिती देत याबाबत यावल पोलीस ठाण्यात अपघाताची फिर्यादही दाखल करण्यात आली होती. दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रंगनाथ दारबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय कुमार वाडवे, पोलीस उपनिरीक्षक अनिल महाजन व गुन्हे शोध पथकाने घटनास्थळाची पाहणी केली. तपास दरम्यान अपघाताचा दावा संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी अधिक चौकशी केली असता खुनाचे सत्य समोर आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उमेश दिलीप परदेशी वय वर्ष 32, चेतन मोतीराम कोळी वय वर्ष 32 आणि लोकेश दिवाकर महाजन वय वर्ष 32 तिघे राहणार डांबुर्णी यांनी मयत पवन सोळंके व इतर मित्रांसोबत बुधवारी रात्री शेतात पार्टी केली होती. पार्टीनंतर 2 मित्र आपल्या घरी परतले. मात्र पवन व संशयित तिघे किनगाव येथे एका हॉटेलमध्ये मद्यपानासाठी गेले. त्यानंतर ते किनगाव डांबुर्णी मार्गावरील पटचारीवरील गेले. तेथे पवन सोबत त्यांचा वाद झाला. वादानंतर संशयितांनी पवनला मारहाण केली आणि मध्यरात्रीनंतर त्याच्या डोक्यावर दगड टाकून त्याची हत्या केल्याचा आरोप आहे. त्यानंतर अपघात झाल्याचा बनाव रचून मृतदेह रुग्णालयात नेण्यात आला. संशयितांनी दाखवून दिलेल्या ठिकाणी फॉरेन्सिक पथकाने सखोल पंचनामा केला. घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित यांनीही पोलीस ठाण्यात भेट देऊन तपासाचा आढावा घेतला. या प्रकरणी 3 संशयितांविरुद्ध यावल पोलीस ठाण्याच्या खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय कुमार वाडवे व हवालदार वासुदेव मराठे हे पोलीस निरीक्षक रंगनाथ दरबळे यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत. बघत रहा MH19 न्यूज. मुख्य संपादक श्रीकांत वानखेडे सोबत ब्युरो चीफ जोएब सय्यद, जळगाव जिल्हा, महाराष्ट्र. 18 तारखेला रात्री 2 वाजेच्या सुमारास उमेश दिलीप परदेशी जे की व्यवसायाने डांबुर्णी गावात म्हणजे कोळन्हावी गावात राहतात आणि व्यवसायाने ते होमगार्ड देखील आहे, त्यांनी तक्रार दिली की ते राज हॉटेलमधून जेवण करून त्याच्या मित्रासोबत जात असताना तिथं डांबुर्णी शिवारात पाटाच्या पुलावर अपघात झाला आणि त्या अपघातात त्यांचा मित्र पवन रवींद्र सोळंके हा वारला. अशा अपघाताची तक्रार दिल्याने आपण ते अपघाताबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला. नंतर त्या संदर्भात आपण इन्क्वेस्ट पंचनामा घटनास्थळ पंचनामा केला. परंतु इन्क्वेस्ट करण्यात आलेला इन्क्वेस्ट पंचनामा त्याची परिस्थिती आणि घटनास्थळ पंचनामा यात अपघाताबाबतचं काही वाटून येत नव्हतं आणि त्याच दरम्यान पोलिसांना PI दारबळे आणि पसार हे जेव्हा तिथे घटनास्थळ पंचनामा करायला गेले तर त्यांना गोपनीय माहिती अशी मिळाली की काही अंतरावर असलेल्या पाटचारीच्या पुलाच्या खाली रक्त पडलेलं आहे म्हणून आणि त्या गोष्टीला मैत्याच्या नातेवाईकांनी दुजोरा दिला. मग तिथं जाऊन आम्ही सगळं फॉरेन्सिक पथकासह तिथं गेलो तर तिथं रक्ताचं हरवलं होतं. मग आम्ही त्या संदर्भात जो की आपला अपघाताच्या गुन्ह्यातला फिर्यादी उमेश परदेशी त्याला आम्ही विचारणा केली तर त्याने सांगितलं, त्याने दुसरा बनाव केला की त्या पुलाच्या कठड्यावर तो झोपलेला असताना तो दारूच्या नशेत असताना तो पडला आणि पडल्यामुळे तो मयत झाला. परंतु तो पडल्याने त्याला जखमा होऊ शकतात का या संदर्भात प्रत्यक्ष परिस्थिती मात्र वेगळी जाणवत होती. त्याला लागलेल्या जखमा तशा वाटून येत नव्हत्या. म्हणून आम्ही अधिक सखोल तपास केला आणि त्याबद्दल मिळालेल्या भौतिक आणि तांत्रिक पुराव्याने आम्ही आरोपितांकडे सखोल विचारणा केली तर त्यावेळी त्यांनी त्याला आरोपी उमेश परदेशी याने त्याचे मित्र चेतन कोळी आणि लोकेश महाजन यांच्या मदतीने त्याला जेवण वगैरे केल्यानंतर दारू केल्यानंतर त्याला डोक्यात दगड घालून ठार मारलं आणि पुरावा त्याला असा कांगावा केला की तो
त्या पुलावरून पडून तो मयत झालेला आहे, म्हणून ते पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला असं आम्हाला आढळून आल्याने आज 20 तारखेला रात्री उशिरा म्हणजे सकाळी आम्ही त्या गुन्ह्याला वाढीव कलम खुनाचं वाढीव कलम लावलं आणि त्याच्यात आम्ही त्या तिन्ही आरोपींना अटक केली आहे. या गुन्ह्यामध्ये आम्ही वरिष्ठांचं मार्गदर्शन घेतलं आणि त्या मार्गदर्शनात आम्ही तपास करत असताना आणखी आम्हाला एक प्रकर्षाने लक्षात आले की याच्यात आणखी त्यांनी कट वगैरे असला असण्याची शक्यता आहे. म्हणून अधिक तपास आम्ही वरिष्ठांच्या मार्गदर्शनात करीत आहोत. या संदर्भात आम्हाला माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे साहेब तसंच अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित साहेब यांचं आम्हाला एक अनमोल मार्गदर्शन मिळालं आणि त्या अनुषंगाने एक अपघाताचा बनाव करून अपघाताचा गुन्हा झाल्याचं फिर्याद देऊन त्यातील फिर्यादीच हा मारेकरी निघाल्याचं यावल पोलिसांनी आणि पूर्व विभागाच्या यावल पोलीस स्टेशनमधील अधिकारी अंमलदारांनी PI दारवळे PI वाढवे नंतर पोलीस हवालदार बेलदार पोलीस हवालदार मराठे आणि पथक यांनी या गुन्ह्याचा उलगडा केला आणि एक खून झाल्याबद्दलचा गुन्हा आपण उघडकीस आणलेला आहे त्याच्यावर कारवाई केली आहे. बरं, या आरोपींना काही पोलीस कस्टडी वगैरे काही मिळाली आज? या आरोपींना 25 तारखेपर्यंत 5 दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली आहे. त्यात आम्हाला अधिकांची पुरावा जमा करणे आहे, आंतरिक भौतिक पुरावा जमा करणे आहे, विद्यमान रिकवर करणं आहे, तसंच इतर या गुन्ह्याचा काही कट वगैरे असला होता काय त्या संदर्भात देखील अधिक माहिती मिळेल. गुन्ह्याचं कारण वगैरे अजून काही स्पष्ट झालेलं आहे? गुन्ह्याचं कारण तसं स्पष्ट झाल्यासारखं आहे, परंतु एक पुराव्याच्या अनुषंगाने ते आता उघड करणं थोडंसं योग्य होणार नाही. परंतु पोलीस निष्कर्षापर्यंत पोहोचलेला आहे.